नमस्कार फ्रेंड्स, मी वैद्य रोहिणी चावरे आज आपल्या आयुर्वेद जिज्ञासा नामक यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करते. आणि आजचा विषय आहे व्हिडिओचा त्रिदोष सिद्धांत किंवा त्रिदोषांबद्दल अष्टांग हृदयकारांनी जी माहिती सांगितली त्याबद्दल आपण वर्णन करणार आहोत. सर्वप्रथम त्रिदोष म्हणजे काय, तर दोष काय आहेत? वायू पित्तम कफश्चेती त्रयोदोषा समासत. हे 3 प्रकारचे दोष आहेत, एकत्रित त्यांना दोष म्हणूया, त्रिदोष म्हणूया. विकृत अविकृतम देहम घंती ते वर्तयंती च. जर ते विकृत असतील तर ते शरीराचा नाश करतात, आणि जर ते अविकृत असतील तर ते शरीराचं वर्तन करतात, अनुवर्तन करतात, शरीराचं चालन करतात, असं ह्यांना अष्टांग हृदयकारांना म्हणायचं आहे. अशा प्रकारे ती दोष आहेत, त्यांची प्राकृत आणि विकृत अवस्था यांनी इथे वर्णन केली. त्यानंतर त्यांनी त्याचं स्थान सांगितले. तर 3 दोष कुठले आहेत? वायू पित्तम कफश्चेती, म्हणजे वायू पित्त आणि कफ. तर वायूचं स्थान कुठलं आहे? तर नाभीच्या खाली जे अवयव असतील ते वायूचं स्थान सांगितले. कोष्ठगत स्थान सांगते मी. नाभीच्या खालचं जे स्थान आहे ते वायूचं स्थान आहे. नाभी आणि हृदयाच्या मधलं जे स्थान आहे, म्हणजे आमाशय घेऊया, ते सांगितले. आमाशय म्हणजे अग्न्याशय अर्थ इथे घ्यायचा आहे. अष्टांग हृदयकारांनी तो पित्ताचं स्थान सांगितलं आहे, आणि हृदयाच्या वरती जे स्थान आहे ते कफाचं स्थान आहे. तर अशा प्रकारे वायू पित्त कफ याची स्थानं पण त्यांनी सांगून दिलेलं आहे. तर ह्या दोषांचा कोष्ठ आणि अग्नीवर काय प्रभाव होतो, अशा प्रकारे सांगत असताना त्यांनी अग्नी आणि कोष्ठाचं वर्णन केलं आहे अष्टांग हृदयकारांनी. ते सांगतात की वातज प्रकारचा जो व्यक्ती असतो, वातज प्रकृतीचा व्यक्ती असतो, त्याचा कोष्ठ हा नेहमी क्रूर कोष्ठी असतो आणि विषम अग्नीचा असतो. तो विषम प्रकाराचं अन्न पचवण्यामध्ये तो सक्षम असतो. कधी पचेल कधी पचणार नाही अशी ज्याची अग्नी असते ती विषम अग्नी समजावी. पित्तज प्रकारची व्यक्ती, त्याची कोष्ठ आणि अग्नी कशी असते, तर ती असते मृदू कोष्ठ आणि तीक्ष्ण अग्नी. पित्तज प्रकारची जी व्यक्ती असतो त्याच्यामध्ये तीक्ष्ण अग्नी आपल्याला सापडते. कफज प्रकारच्या व्यक्तीमध्ये मध्य कोष्ठ आणि मंद अग्नी. कफ हे काय करतो? अग्नीचं शमन करतो, म्हणून मंद अग्नी सापडते. आणि तिथूनच रोगाची सर्व रोग आपली मंदो अणलह किंवा मंदो अग्निही. तर अशा प्रकारे इथूनच व्याधींची उत्पत्ती होऊ लागते, म्हणून कफज व्याधींमध्ये आपल्याला व्याधींची संप्राप्ती जास्त सापडते किंवा आढळते. त्यानंतर सांगितले त्यांनी लक्षणं काय आहेत, वातादी 3 दोष जे आहेत त्यांची लक्षणं काय आहेत. वात दोषाची लक्षणं काय आपण पाठ केलेलं आहे. तत्र वृक्षो लघु शीत खर सूक्ष्मश्चलो अनिलः. पित्ताचं पित्तम सह स्नेह तीक्ष्ण उष्णम लघु विश्रम सरम द्रवम. कफ स्निग्ध शीतो गुरुर्मंद श्लक्ष्णो मृत्स्न स्थिर कफः. अशा प्रकारे याची लक्षणं दिली आहेत, ते आपल्याला पाठ करायचे. हेमाद्रीचे अर्थ तिथे वर्णन करायचे आहेत. अशा प्रकारे त्रिदोष सिद्धांत किंवा त्रिदोषांबद्दल माहिती दिल्यानंतर त्यांनी असं वर्णन केलं आहे, जिथे जिथे ज्या दोषांनी उत्पन्न प्रकोपचय असो प्रशम असो, ह्या तिन्ही अवस्थेमध्ये ज्या दोषांचा प्रादुर्भाव जास्त असतो, व्यपदेश असतो भूयसा, या सिद्धांताद्वारे त्या दोषज प्रकारच्या व्याधींची उत्पत्ती त्या अवस्थेमध्ये निर्माण होते. आणि त्या प्रकारच्या दोषांच्या विपरीत चिकित्सा आपल्याला तिथे करणं अपेक्षित आहे. ह्यालाच आपण त्रिदोष सिद्धांत म्हणतो. हा कसा अप्लाय करायचा? उदाहरणार्थ, वातज प्रकारची पदार्थ आहार आदी सेवन केल्यानंतर वातज प्रकारची व्याधी उत्पन्न होणार, किंवा चल हेतू उदाहरणात घेतला, चलगमन अधिक सेवन केल्यामुळे वातज प्रकारची लक्षणं, शूल आदी लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी स्थानी दिसतील. तर ह्या लक्षणावर शमन करण्यासाठी स्निग्ध अंश आणि स्नेहन करणे, अभ्यंग करणे आदी उपाय केल्याने विरुद्ध अंशांच्या दोषांच्या गुणांची औषधाची चिकित्सा केल्याने त्या वातज प्रकृतीच्या अवस्थेची चिकित्सा होणार आहे आणि व्याधीचं शमन होणार आहे. अशा प्रकारे त्रिदोष सिद्धांत इथे समजतो. आणि त्यानंतर आपल्याला ह्या सिद्धांताचं कोरिलेशन पांचभौतिक चिकित्सा किंवा सामान्य विषयीचा सिद्धांत ह्याच्याशी आपण करू शकतो. जसं समानाने समानाची वृद्धी होते असं सांगण्यात आलं आहे, त्याच प्रकारे वातज प्रकारच्या व्याधीमध्ये जर आपण उदाहरण चल गुणाचं घेतलं, गमन आदीचं उदाहरण घेतलं असेल, तर त्याच्यामध्ये समान म्हणजे चल गुणाने
चल गुणाच्या समान दोषाची अर्थात वात दोषाची वृद्धी होत असते आणि विशेषत्वाने स्नेह गुणाच्या विरुद्ध गुणाच्या अंशाने तिथे विशेष गुणाचा ऱ्हास होतोय. त्यामुळे इथे सामान्य विशेष सिद्धांतसुद्धा या सिद्धांतामध्ये लागू होतो. व्यपदेशस्तु सिद्धांतसुद्धा इथे लागू होतो आणि पांचभौतिक सिद्धांत कसा लागू होतो, जर तुम्ही स्नेह अंश घेतलाय, स्नेह द्रव्य घेतलाय, तर त्याच्यामध्ये कुठल्या द्रव्यांचं पांचभौतिकत्व जास्त आहे ते पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की स्नेह द्रव्यामध्ये आप आणि पृथ्वी द्रव्याचा अंश जास्त आहे, तत्वांचा अंश जास्त आहे आणि वातच प्रकोप करणारी जी चल किंवा गमन आदी कारणं होती त्याच्यामध्ये वायू आकाश अग्नितत्व जास्त होती आणि त्याचं शमन करण्यासाठी आपल्याला विरुद्ध गुणाचा उपयोग करावा लागला आणि आपल्याला चिकित्सा करावी लागली. अशा प्रकारे त्रिदोष सिद्धांत हा सार्वदेहिक सिद्धांत आपण इथे सिद्ध करतो आणि त्याच्या अनुषंगाने पंचभौतिक सिद्धांत, सामान्य विशेष सिद्धांत इथे प्रूव्ह करतो. अशा प्रकारे थोडंसं किचकट असा विषय असला तरीही जर एकदा समजून घेतला आणि चिकित्सा करायला घेतला तर हा खूप सोपा विषय आहे. नक्कीच तुम्ही अभ्यासा. काही कन्सेप्ट क्लिअर झाला नसेल तर कमेंटमध्ये मला कळवा. आपण ह्याच्यावर अजून चर्चा करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.